जय नाना. तराणे जयांची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्य नेमी. गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नानांस माझा त्रिकाळी. हरिपाठ अभंग तिसरा. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. पहिलं चरण असं आहे, त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. दुसरं चरण, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, सगुण निर्गुण गुणांचे अगुण. हरिवीण मन व्यर्थ जाय, हरिवीण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, अव्यक्त निराकार नाही जाकार. जेथोनी चराचर त्यासी भजे. आश्चर्य, अव्यक्त आहे, निराकार आहे, ज्याला आकार नाही, तरीही ज्याच्यापासून चराचर आलं ते सगळं त्याचंच भजन करतात. जेथोनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. अनंत जन्मोनी पुण्य होय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण असार पहिलं चरण, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठाची व्याख्या सांगतात, सारासार विचार हाच हरिपाठ आहे. मग त्यासाठी सार आणि असार दोन्ही शब्द आले. सारासार कॉमन सेन्स, जे आहेच आहे, जे आहेच आहे तोच हरीचा पाठ आहे. म्हणजे आता पहिलं त्रिगुण असार हे कळण्यासाठी त्रिगुण म्हणजे काय ते नेमकं कळलं पाहिजे. काय आहे हे त्रिगुण, या त्रिगुणाची निर्मितीच कशी झाली, उत्पत्ती कशी झाली, याच्याविषयी आधी चिंतन करावं लागेल. पहिली अशी क्रिया आहे, वेदांपासून कुठेही काढा, पहिले तमसी. पहिलं काय होतं असं जर विचारलं तर तम आसीत असं शब्द आहे वेदांची. या विश्वाची सुरुवातीला काय असतं, तम आसीत. पण काय आहे तम, या तमाच्या पोटात अतिसूक्ष्म अवस्थेमध्ये आपल्या सर्व ऐश्वर्यासह सामर्थ्यासह तेजोमय भगवंत स्वरूप एकटेच होते. जगाच्या दृष्टीने अंधकार आहे, जग नव्हतंच ना, म्हणजेच अंधकार होता. काही नसणे म्हणजे काय, अंधकार आहे. पण परमात्मा मात्र होता. मग त्याच्या ठिकाणी काय झालं, त्याच्या ठिकाणी अतिसूक्ष्म आपल्याला कळण्यासाठी शब्द जणू काही आकुंचन प्रसरण अशा प्रकारची क्रिया तिथे सदैव असते. अशी सामर्थ्य तिथं होतं. त्याच ठिकाणी पहिलं स्फुरण तयार झालं, त्याला आदिशक्ती आदिमाया म्हणतात. शब्दबद्ध केलं वेदांनी आणि वेदांचाच आधार घ्यावा लागतो सगळ्यांना. एकोस्मी, अरे आय एम अलोन, मी एकटाच आहे, हेच पहिलं स्फुरण आहे. हीच त्यांच्या ठिकाणी तयार झालेली स्वयंभू शक्ती. म्हणजे जे तत्व निर्गुण निराकार अव्यक्त आकार असं जे काही होतं पण ज्ञानसंपन्न, त्याशिवाय हे शब्द पण लागू नाही होणार, त्यांच्या ठिकाणी एक स्फुरण तयार झालं. एकोस्मी शब्द केला बद्ध, आणि या स्फुरणाला स्वधा असं नाव देतात. आता ही जे स्फुरण तयार झालं ही आदिशक्ती म्हणतात, त्याला माया म्हणतात. पहिलं त्याच मायेमध्ये काय सुरू झाले, स्पंदन कंपन गती. स्पंदन कंपन गती, खळबळ सुरू झाली साध्या भाषेत. आणि ही आत्यंतिक गती अशी सुरू झाल्यामुळे त्याच्यातून एक स्वर आला, त्या स्वराला म्हणतात की त्या स्वराचं व्यापक रूपांतर
एक दोन गोष्टीत झालं, ते म्हणजे शक्ती आणि तप. शक्ती आणि तप. आपण कल्पनेने केलं असेल की ज्यावेळेस ब्रह्मदेवांची निर्मिती झाली, नारायणाच्या नाभीतून झाली, कथा आपल्याला अशी माहिती आहे. ते आल्यानंतर ते पहिला जीव तयार झाला एक प्रकारे ब्रह्मदेव. त्यांना आता कळत नव्हतं मी कशासाठी निर्माण झालो. ते जेव्हा कमळातून आलं त्या आजूबाजूला त्यांनी पाहिलं, त्यांना फक्त पाणीच पाणी दिसलं. काही कळे ना की नेमकं आपण कोण, कारण एकटेच होते. मग त्यांना पहिलं लक्षात आलं की आजूबाजूला कमळ आहे, कमळाचं काय, म्हणून ते आत गेले. आत गेले, ठाव ठिकाणं बघितलं, त्यांना कमळाचा देठ सापडला, पण मूळ काय सापडलं नाही, म्हणजे परमात्मा कळला नाही. मग ते निराशून बाहेर आले. मग बसले परत. तर ते जे कमळातलं पाणी त्यांच्या डोक्यात लागलं आणि ते पाणी खाली पडलं, डोक्यावरनं खाली पडलं. तर तिथं आवाज झाला, टप टप. तेव्हा काही कळे ना, तेव्हा त्यांना त्याचं इंटरप्रिट त्यांच्या बुद्धीला तप 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 असं झालं आणि ते डोळे मिटून बसू लागले. ही जी त्यांची तपश्चर्येला सुरुवात झाली, त्या तपश्चर्येतून पहिल्यांदा त्यांना नारायणाचं दर्शन झालं की तू माझ्यापासून निर्माण झालेला आहेस. मग तेव्हा आश्चर्य वाटलं त्यांना, म्हणजे माझ्याही आधी कोणीतरी आहे. हो म्हणजे तुझ्याही आधी मी आहे, माझ्याही आधी कोणीतरी आहेच, पण म्हणजे तुझ्या आधी मी आहे एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तुला निर्माण कशासाठी केलेलं आहे, तर तू जगाची आता उत्पत्ती चालू कर. तुझी तपश्चर्या सफल झाली, माझं दर्शन झालं, तुझा उद्देश तुला कळला, तू जे संकल्प करशील त्याप्रमाणे सृष्टी निर्माण होईल. ब्रह्मदेव म्हणजेच बघा बुद्धीशी म्हणतात की तू जे काही संकल्प करणार, म्हणजे मन आलं, म्हणजे काय आलं, मन आलं की सृष्टी निर्माण होईल. आपल्या ठिकाणी पण तसंच आहे. जेव्हा जेव्हा मन विचार करतं तेव्हा तेव्हा आपल्या मागे संसार लागतो. जोपर्यंत बुद्धी स्थिर आहे तोपर्यंत संसार मागे लागत नाही. पण मनाचं कार्य चालू झालं की एक एक सृष्टी आपण निर्माण करतो. हे असं असेल ते तसं असेल, हे असं आहे ते तसं आहे, हे असं पाहिजे ते तसं पाहिजे, नवीन सृष्टी आपण निर्माण करतो. तसं ब्रह्मदेवाचं मन आहे ते व्यापक, की त्यांच्या ठिकाणी जसं जसं निर्माण व्हायला लागलं, मनात जे जे काय आलं ते सर्व निर्माण व्हायला लागलं. त्याच्यातनं सगळी सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या निर्माण झाल्या वगैरे. असो, सांगायचं काय मुद्दा आहे या भाषेमध्ये की ज्यावेळेस त्या तत्वातून एकोस्मी असं आलं पहिलं, मग एकोस्मीपासून बहुश्याम आलं, तेव्हा त्याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या. एक स्पंदन, कंपन, गती, तीव्र गती. त्याच्यामुळे काय होणार आहे, काय झालं स्वाभाविकच की तिथे त्या शक्तीमध्ये आकुंचन प्रसरण झालं. आता आपण पाहिलं की जशी शक्ती निर्माण झाली त्या स्फुरणातून, त्या शक्तीमध्ये काही गरमपणा होतं. शक्ती म्हणजे ते झालंच की त्याच्यात एकमेकाला आदळआपट सुरू झाली. या आदळआपटच्या क्रियेने अर्थातच काय झालं, घर्षण झालं, त्यावेळेस स्फोट झाला आणि त्यातून पहिल्यांदा एक लाल रंग लोहित असा क्रिएट झाला. या लाल रंगाने युक्त झाला, त्यामुळे त्याच्यातनं स्वाभाविकच पहिल्यांदा क्रिया आहे, या निर्गुणातून 3 गुण प्रगट झाले. त्यातला पहिला जो आहे तो अर्थातच त्याला म्हणतात की अजाम एकाम, एक होता. त्याच्यातून काय तयार झाले, श्याम, शुक्ल, लोहितम. 3 कलर सांगितले. एक कलर सांगितला श्याम अर्थात तमोगुण काळा, शुक्ल सत्वगुण आणि लोहित रजोगुण. म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे पांढरा आणि तम म्हणजे काळा, हे 3 वर्ण तयार झाले. हे त्रिगुण त्या कशातनं घर्षणातून तयार झाले पहिले रंग, आणि त्याच्यातनं पहिला एक प्रकारचा आवाज प्रगट झाला, तोच अ उ म. तोच काय, या त्रिगुणातून आवाज आला हा अ उ म, आणि अशा मिश्रणातून अनेक म्हणजे जरा म्हणतात अनेक रंगांनी युक्त अशी सृष्टी निर्मित झाली. जे बेसिक रंग कुठले झाले, काळा, पांढरा आणि लाल, याच्यातनं सगळी सृष्टी पुढे निर्माण झाली. आणि त्यातला पहिला जो आहे या 3 स्वरातूनच ओंकार प्रगट झाला. आता कळलं की मूळची जी शक्ती आहे परमात्मा शक्ती, ही तर निर्गुण आहे, ही निराकार आहे. निर्गुण म्हणजे कळलं सत्वरज तम, त्याला कोणताही गुण देता येत नाही आहे. मग अशी ही जी परमात्मा शक्ती आहे,
ही किडामुंगीपासून सगळ्या देहामध्ये आली, ती आपण कशी आली तेही प्रतिबिंबित झाले बघितलं. मग आता कळलं ज्या देहामध्ये भक्तिमार्गातल्या पहिले 2 गोष्टी तर सहज कळतात की हा देह म्हणजे मी नाही आहे, म्हणजे जे दिसतं ते मी नक्की नाही आहे, आणि जे मी दिसत नाही ते मी नक्की असलो पाहिजे. जे मी देह दिसतो ते मी नाही आहे हे पहिलं कळतं भक्तीत, आणि या देहाचा चालक कोणीतरी आहे तो मी असलो पाहिजे हेही कळतं. म्हणजे आता कळलं मला की देह हा सगुण आहे आणि त्यामध्ये नांदत असलेली आत्मशक्ती ही निर्गुण आहे, कारण तिचं दर्शन असं कळत नाही. हे झाल्यानंतर परत काय कळतं की देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे, देह ही अष्टधा प्रकृती आहे, आणि देह तर उरत नाही, देह तर शेवटी उरत नाही. म्हणजे देह हा असार आहे, असार, की ज्याच्यामध्ये फारसं काही तत्व नाही. मागे सांगितलं आहे की या देहाविषयी कितीही तुम्ही जपला तरी देहाकडनं तुम्हाला ज्ञान काही होणार नाही आहे. देह जपल्यामुळे तुम्हाला साधनेला अनुकूलता येईल, पण देहापासून ज्ञान कोणतं होत नाही, कारण देहच जड आहे. देहच काय आहे? जड आहे. तो नाशिवंत देह जाणारं सकळं हे ज्ञान बुद्धीला होतं, देहाला काही होत नाही. देहाला असलं काही कळत नाही, त्याला नाशिवंत कळत नाही, अविनाशी कळत नाही, काही कळत नाही, कारण देह जड आहे. एक एक अवयव जो विचार करतो माहिती आपल्याला की जडच असतो तो. अशा पद्धतीने म्हणजे गेले अनेक वर्षानुवर्ष आपल्याला कळलं काय की सार काय असार काय हे आता या मनुष्य देहात आल्यावरच पहिल्यांदी कळलं. म्हणून कळलं त्रिगुण असार. अच्छा, हा जो त्रिगुणयुक्त देह आहे हा असार आहे, याच्यात काहीही तथ्य नाही, हा नाशिवंत आहे हे पहिलं कळलं. म्हणजे माझ्या ठिकाणी असलेल्या त्रिगुणांच्या पुढे मला जायला शिकावं लागेल. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. पण निर्गुण तर अशा हातात येत नाही, आणि निर्गुणाचा अनुभव तरी काय घेणार, निर्गुणाचा अनुभव तरी काय घेणार. म्हणून म्हणतात पुढे सारासार विचार हरिपाठ. मला एक वेळ सगुणाचा अनुभव येतो, मला एक वेळ त्रिगुणाचा अनुभव येतो, पण निर्गुणाचा अनुभव येत नाही. म्हणून मला कळायला लागतं की सारासार विचार हरिपाठ. काय सार आहे? सार म्हणजे कळलं शक्ती, या देहामध्ये जी शक्ती आहे ती सार. आणि असार म्हणजे काय? स्थूल देह. कळलं. म्हणजे मला सारासार विचार म्हणजे जे असार आहे ते सोडून, म्हणजे देहबुद्धी विसरून जे सार आहे शक्ती त्याची उपासना मला केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे शक्ती उपासना ही प्रथम आहे, शक्ती उपासना ही प्रथम आहे. अच्छा, आता शक्तीची जी उपासना करायची म्हणजे काय करायचं आता ते मला कळलं पाहिजे. आता एक पहिलं अभंगाच्या द्वारे तुकोरांच्या एक अभंगाचं निर्गुणाचे भेटी आलो सगुणाचे संगी. सगुणाच्या संघाने, सगुणाचा संघ करूनच मी निर्गुणाच्या भेटीला जातो. याला म्हणतात सारासार विचार. याला काय म्हणतात? सारासार विचार. आता नेमके आपल्या शरीरात हे त्रिगुण कुठे असतात असा प्रश्न आला. या त्रिगुणाची वस्ती खरी कुठे आहे? तर त्याला उत्तर आहे रक्तामध्ये आहे. त्याला उत्तर काय आहे? रक्तामध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत अन्न सात्विक होत नाही, जोपर्यंत वागणं सात्विक होत नाही, जोपर्यंत मनामध्ये सात्विक विचार येत नाहीत, तोपर्यंत आपल्या रक्ताचा रंग पण बदलत नाही. रक्ताचा रंग बदलता येतो का असा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे तर उत्तर हो आहे. उत्तर काय आहे? कारण रक्त हे अन्नावरच तयार होतं, रक्त हे विचारांवर तयार होतं, रक्त हे कोणत्या संघामध्ये राहतं, आईच्या पोटापासून तयार होतं, त्या संघाप्रमाणे रक्त तयार होतं. त्याला म्हणतात. म्हणून रक्त जर आपल्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असेल की माझ्या मेंदूला, बुद्धीला सात्विक रक्ताचा पुरवठा व्हायला पाहिजे, तर अर्थातच रक्त सात्विक तयार व्हायला पाहिजे. आपण अचानक जर म्हणू लागलो नाही नाही माझी बुद्धी सात्विक व्हायला पाहिजे, ती आपोआप होणारी जादू नाही आहे. एखादा माणूस सत्संगात खूप काळ आहे पण त्याचं वागणं सत्संगातलं नाही, खाणं आहार व्यवस्थित नाही, नंतर त्याचं विचार व्यवस्थित नाही, तर त्याला जमणार का? नाही. मग तो फक्त सतरंजा उचलायच्या लायकीचा राहील, म्हणजे तो बाह्य सेवेमध्ये राहील, गुरुचीच काय मर्जी बसली तर तो तरेल, पण त्याचा स्वतःचा अभ्यास काही होणार नाही. त्यामुळे स्वतःचा अभ्यास जर तयार करायचा असेल तर अर्थातच क्रियाशील तुम्ही असलं पाहिजे. म्हणजेच तुमचं वागणं आणि आहार, विहार, निद्रा,
हे सगळं मोजमापातच सगळं असलं पाहिजे. त्याशिवाय सत्वगुणाचा रक्तपुरवठा मेंदूला होणार नाही. आणि रक्ताला म्हणजे बुद्धीला जोपर्यंत सत्वगुणाचा पुरवठा होत नाही तोपर्यंत सात्विक विचार टिकत नाही. म्हणजे काय होत नाही, म्हणजे विरक्ती येत नाही. म्हणजे काय येत नाही, म्हणजे इथे शब्द येतो रक्त, विरक्त, विगता रक्त यस्य सहा, विगता रक्त यस्य सहा. ज्याच्या रक्तातून रक्त म्हणजे लाल रंग निघून गेला आहे म्हणजे रजोगुणी. म्हणून अध्यात्मामध्ये एक वेळ तमोगुणी तरला जाईल श्रद्धेवर. तमोगुणी जर साधक असेल पण त्याची अनन्य श्रद्धा असेल गुरूंवर तर गुरु त्याला तारू शकतात. एखादा सत्वगुणी असेल त्याची अनन्य श्रद्धा तर त्याला तारतीलच, यात काय नवल नाही. पण रजोगुणी माणसाला म्हणजे ढोंगी माणसाला तारून नेता येत नाही. रजोगुण म्हणजे काय, ढोंगीपणा. आत एक बाहेर एक, इथं मान डोलवणार, अध्यात्मात आल्यावर बाहेर गेलं हे आपलं काम नाही, आपण आपले संसारी बरे, हे आपल्या लबाड्या त्याला म्हणतात. फक्त संसारिक कारणाकरता गुरुकडे जवळ जाणे, आपलं काम साधलं गेलं लांब होणे, हे सगळं रजोगुणी माणसांचं साधकांचं होतं. यांना अध्यात्मामध्ये विरक्ती कधी येत नाही आणि विरक्ती वाचून ज्ञान तगणे नाही. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत प्राप्त झालेलं ज्ञान टिकतच नाही, ते सारखं मायेच्या बाजारात निघून जातं. असो, म्हणजे आता मला दुसरं चरण कळलं. पहिलं चरण कळलं त्रिगुण असार निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. आता कळलं पुढे सगुण निर्गुण हे गुणांचे अगुण. हे शब्द मी घातला, पण म्हणायचं काय, सगुण निर्गुण गुणांचे अगुण. गुणांचे अगुण म्हणजे गुण आहेत पण ते अगुण झालेत, त्याला म्हणायचं निर्गुण होय. आता काय सगुण निर्गुण, सगुण म्हणजे कळलं गुणसहित, निर्गुण गुणविरहित. मग गुणाचे अगुण म्हणजे काय, गुणात आहे म्हणजे देहात आहे, सत्वरज तम शरीरात राहणारच, शून्य होणार नाहीत. हे पहिलं कळलं पाहिजे. कोणत्याही शरीरामध्ये अगदी संतांच्या सुद्धा एक ब्रह्म प्रगट होईल, ऐका, त्यांच्या शरीर देह ब्रह्म होईल पण तरी सत्वरज तमगुण राहतातच. संडासला जावं लागतंच, नाक शिंकरावं लागतंच, अंग साफ करावं लागतं, झोपावं लागतं, हे तमोगुण राहणारच. थोडंफार हालचाल करावी लागते, थोडंफार अन्न पचवावं लागतं, रजोगुण म्हणजे शून्य होत नाही, हे काही शून्य. पण एक कळलं ज्ञानोबारांचं सांगितलं, त्यांनी सांगितलं की हरी ऐका, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. गुणामध्ये असतानाच त्याचं अगुणत्व प्रगट करा. म्हणजे काय, गुणातीत व्हा. म्हणजे काय व्हा, गुणातीत व्हा. म्हणजे जरी कोणता एक गुण शरीरावर प्रगट झाला, म्हणजे तुम्ही रजोगुणात कार्य करताय तरी भगवंताचं स्मरण ठेवा, सत्वगुणात कार्य करताय तरी भगवंताचं स्मरण करा, आणि तमोगुणाचं जरी कार्य चाललं आहे तरीही भगवंताला विस्मरण होऊ देऊ नका. याला म्हणायचं गुणाचे अगुण. कळलं, सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीण मन व्यर्थ जाय. हे कधी जमणार नाही तुला. म्हणजे सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे गुणातीत होणे तुला जमणार नाही. कधी, जर हरिवीण तुझं मन असेल तर. हरीला सोडून तू भलताच काहीतरी विचार करत असशील, म्हणजे आत्म्याला सोडून. हरी म्हणजे काय कळलं, आत्मा. जर आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण आहे, आमच्या भाषेत गुरूंचं आपल्याला विस्मरण आहे, तर कितीही तुझ्या ठिकाणी हे त्रिगुण तर नष्ट होणार नाही. त्यामुळे तुझं मन काय भगवंताच्या ठिकाणी लागणार. म्हणजे मन जोपर्यंत हरीमध्ये रमत नाही, म्हणजे मनाला जोपर्यंत ओढ लागत नाही स्वरूपाची, तोपर्यंत गुणातीत अवस्था प्राप्त होणार नाही. असो, आता याच्यासाठी ज्ञानोबारांच्या काही ओव्या बघायला लागेल. मन काय आहे असं जर विचारलं ज्ञानोबारांना, 13व्या अध्यायात त्यांनी एक व्याख्या दिली चांगली. वाया मन हे नाव. खरं म्हणजे त्याला मन हे एक नाव दिलं आहे. खरं काय ते, येरवी कल्पनाची सावेव. खरं म्हणजे त्याला मन हे व्यर्थ नाव दिलं आहे. खरं काय ते, या प्राणशक्तीमध्ये, जे प्राणामध्ये जी शक्ती आहे त्याच्या ठिकाणी असलेल्या नुसत्या कल्पना आहेत. म्हणजे त्याला विचार, साध्या भाषेत मी सांगितलं, आपले विचार हेच आपलं काय आहे, मन आहे. बाकी या मन हे त्याला नाव दिलं आहे. खरं म्हणजे तुझे विचार हेच तुझं मन आहे, तुझे विचार हेच तुझं मन आहे. मग असं जेव्हा तू साधक जेव्हा
निर्विचार म्हणजे एकाच तत्वाचा विचार करेल. निर्विचार अशी अवस्था नसते, हे साधं अध्यात्मात कळायला लागतं. शब्द म्हणायचे निर्विचार, निर्विचारत्व प्रगट व्हायला पाहिजे. अहो म्हणजे काय, काय दगड आहे का मी? नाही, म्हणजेच एकाच तत्वाचा म्हणजे गुरुचा परमात्म्याचं स्मरण होणं म्हणजेच निर्विचारत्व प्रगट होणे होय. नाही तर असं वाटतं निर्विचार प्रगट व्हायचा म्हणजे काय, ध्यानामध्ये निर्विचार असं अवस्था असू शकणार नाही, म्हणजे दगडच झाला. तो काय झाला, पूर्णपणे दगड झाला. मग अशा पद्धतीने पुढे असं कळायला लागतं की जरी कोणता विचार केला तरी त्याचं रूपांतर भगवंतात करता येतं. म्हणजे परत तो निर्विचारत्व प्रगट झाला. म्हणजे असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असे जे पद्धतीने कळतं की अध्यात्मातलं प्रगट कसं होतं आपल्या ठिकाणी. मग काय होतं ते कसं आहे बघा. मन बुद्धी इही, हे मन आणि बुद्धी म्हणजे दोन्ही विचाराचीच क्रिया आहे. मनही विचारे, बुद्धी पण विचारे. मन बुद्धी इही घर केले माझे ठाई, माझे ठाई म्हणजे भगवंताच्या ठिकाणी. हे मन आणि बुद्धीने माझ्या ठिकाणी घर केलं आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी स्थिर आहेत. म्हणजे मनातही मी भगवंत आणि बुद्धीतही मी, असं ऐक्य झालेलं आहे. मग सांगे काही मी तू रे, मग मी आणि तू म्हणजे भक्त आणि भगवंत वेगळा उरत नाही, इतकं मनबुद्धीचं ऐक्याला महत्त्व आहे. जे मनात तेच बुद्धीत तेच वाणीत, इतका सरळपणा अध्यात्मात यावा लागतो. असो आता पुढे काय, तुकारामाची एक गाथा आहे, त्याच्यामध्ये एक अभंग असा फार आवडीचा आहे. संकल्पाहिवरी नये मन, या नावाद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडती. संकल्पाहिवरी नये मन म्हणजे मन कोणतीही अपेक्षा करत नाही, निरपेक्षता. असो आता हे कळलं, ही चरण म्हणजे 2 चरणापर्यंत आली गाडी. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थदाय. आता 3रं चरण अव्यक्त निराकार नाही जा आकार. अव्यक्त निराकार, निराकाराचीच व्याख्या दिली, नाही जा आकार. निराकार म्हणजे नाही जा आकार. हे स्पष्टीकरण देण्यामागे काही ते कारण आहे, नाही तर नुसता निराकार शब्द पुरेसा होता, तसं नाही. अव्यक्त अजून व्यक्त झालेलं नाही, अजून काय झालेलं नाही आहे, ते व्यक्त झालेलं नाही. आणि निराकार त्याला आकार पण नाही आहे. अरेच्या म्हणजे परमात्म्याच्या पुढे एक स्टेप गेली. मग अशा परमात्मा, मग त्याच्या ठिकाणी स्फुरण एकोस्मी, ही मूळ माया आली. मूळ मायेला आलं, आदेश आला की सृष्टी निर्माण करायची, की ती अव्यक्त झाली. काय झाली, हां अव्यक्त झाली. म्हणजे तिच्या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला, प्रधान सूत्र. त्याला काय म्हणायचं, हीच बुद्धी. देहात आली की त्याला काय म्हणायचं, बुद्धी. शब्द नीट पाठ पाहिजेत. अव्यक्त अव्यक्त म्हणजेच महत्त्व, म्हणजेच काय म्हणायचं, महत्त्व म्हणजेच प्रधान सूत्र, म्हणजेच बुद्धी. देहात आलं की त्याला बुद्धी म्हणायचं. महत्त्व प्रधान सूत्र म्हणजे कळलं, सृष्टी निर्माण करण्याचं प्रधान सूत्र काय, कॉज अँड इफेक्ट. एक त्याला कारण म्हणजे बेस राहणार, एकातून एक काय असणार, ते एका तत्वातून दुसरं तत्व बाहेर येणार आहे. म्हणजे जे दुसरं तत्व येईल ते पहिल्याला जोडून असणार. म्हणजे महत्मधनं आकाश आलं, महत्मधनं काय आलं, कॉज अँड इफेक्ट. तसं सांगतात छान, अव्यक्त आहे. काय झालं आता ते, हां म्हणजे एकदा बुद्धीला प्रकाशित झालं की ते अजून अव्यक्तामध्ये. त्याला अजून ठरवायचं देह हा किती वाढवायचा, कसा वाढवायचा, हे सगळं प्रकृती ठरवते. आता अव्यक्त निराकार नाही जा आकार, पण जेथोनी चराचर त्यासी भजे. मजेशीर आलं. आता हे नीट कळलं पाहिजे. आता हा जो गुणातीत मगाशी सांगितलेला परमात्मा आहे, याच्यामध्ये सांगितलं की काय क्रिया तयार झाली. एकोस्मी म्हणजे एक शक्ती तयार झाली. त्या शक्तीमध्ये काय आलं, स्फुरण, स्पंदन, कंपन, गती, ही स्थित्यंतर आली. त्या स्थित्यंतरातून मगाशी सांगितलं अणूवर एकमेकाला आपटून त्रिगुण तयार झाले. आता हे त्रिगुण झाल्यानंतर काय तयार झालं, मग अष्टधा प्रकृती तयार झाली. मग जीवांची संख्या ठरली, किती जीव जन्माला घालायचे, कशा प्रकारचे जीव येणार, फॉर्म्युला ठरला. आणि मग त्या जीवामध्ये शुद्ध परमात्म्याचं प्रतिबिंब येऊ लागलं. म्हणजे आता काय झालं, जो निराकार परमात्मा होता, जो निर्गुण परमात्मा होता, तो प्रतिबिंबित रूपाने जीवरूपाने आपोआपच काही देहामध्ये आला. म्हणजे काय झालं, अव्यक्त निराकार नाही जा आकार असं जे तत्व होतं ते
जेथोनी चराचर हरिसिवजे, ते जीवरूपाने प्रगट झालं. आणि प्रत्येक जीव हा जणू काय आत्म्याला स्मरण करतोय सदैव, अशा पद्धतीत सुरू झालं. म्हणजे जर आपण विचार केला, प्रत्येकाच्या ठिकाणी जो अहमभाव आहे म्हणजेच परमात्मा भाव जागृत आहे, त्याशिवाय त्याला जगता येणार नाही. सजीवत्व येणं, जडाला सजीवत्व येणं म्हणजेच परमात्मा त्याच्यात प्रतिबिंबित होणे होय. हे चराचर आघवे, ज्ञानेश्वरीतलं 9वा अध्याय. हे चराचर आघवे, जिये प्रकृती आत साठवे, आणि जयाचे नि प्रकृती जिये, जेणे अधिष्ठिती विश्वतीये. तो विश्वश्रियेचा भरता, विश्वश्रिया म्हणजे या सगळ्या प्रकृतीचा भरता, तो विश्वश्रियेचा भरता, मीचिगा येथ पांडवा. कृष्ण सांगताय की या सर्व प्रकृतीचा भरता जो आहे तो मीच होय. आणि मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. असा हा निर्गुण निराकार परमात्मा कृष्णरूपाने प्रगट झालेला होता, तेव्हा ही वाणी त्याच्या मुखात ज्ञानेश्वरांनी घातली. असो, हे झालं तिसरं चरण कळलं. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. मग आता सार सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. आता सार आलं. हे चौथं चरण म्हणजे कन्क्लुजन. काय कन्क्लुजन आलं? छान सांगतात की म्हणजे जोपर्यंत मी अशा पद्धतीने या नरदेहामध्ये हा हरी प्रसवला, कळलं मला की आधी एक देहाची किंचित गोळी तयार होती, त्यात आत्मा प्रतिबिंबित झाला आणि हळूहळू देह वाढला, नखशिकांत जीवरूपाने तो आत्मा आला. अशा पद्धतीने हरी हा प्रसवला, या देहामध्ये प्रसवला. मग आता प्रसवल्यानंतर काय झालं? सगळीकडे प्रसवला आहे तो. म्हणजे जलचर, भूचर, वनचर सगळ्या जीवांमध्ये परमात्मा आलेला आहे. पण असे अनेक जन्म घेत घेत मी नरदेहात आलो आणि आश्चर्यकारकरित्या अनंत जन्माच्या नंतर मला सद्गुरू भेटले, ज्यांनी हा अभ्यास केला. तर सद्गुरूचं महत्त्व ते आहे, कारण ते माझ्या आधी त्यांनी अभ्यास केलेला होता. म्हणून कुठल्याच मानवाने हा जर अभ्यास केला नसता तर सद्गुरू आपल्याला कळलेच नसते कधी. म्हणजे सद्गुरू हे आधीचे, ज्या मानव म्हणून जन्माला आले त्यांनी हा अभ्यास केला. नुसता अभ्यास स्वतःपुरता केला नाही, तो आम्हाला सांगितला आणि आमच्या मागे पाठपुरावा केला की हे करा. हे काय सांगितलं? करा. म्हणजे अशा पद्धतीने माझ्या ठिकाणची जे प्राणी धर्म आहेत ते तर आहेतच. भूक, तहान, आळस, निद्रा हे सगळ्या माझ्या ठिकाणी प्रजोत्पत्ती आहेत. पण त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलं या जन्मात. नरदेहात आल्यावर काय झालं? अनंत जन्माच्या ठिकाणी असलेला आत्मबोधाचा, आत्म्याचा जो विसर पडला होता तो सद्गुरू कृपेत माझा जागा झाला. हेच या जन्मातलं विशेषत्व झालं. म्हणजे मला कळलं, म्हणून हे कळलं. ज्ञानदेव ध्यानी, ध्यानामध्ये आलं. कोण आलं? रामकृष्ण मनी. राम आणि कृष्ण या रूपाने मनामध्ये ठसले. अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे या जन्मात आल्यानंतर माझ्या हातून शुद्ध पुण्य झाल्यामुळे, शुद्ध पुण्य म्हणजे काय माहिती आपल्याला? भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेलं कर्म होय, साधना. अशा दृष्टीने हे शुद्ध पुण्य झाल्यामुळे मला जर गुरु भेटले नसते तर असा अभ्यास करावा हे कळलं पण नसतं. म्हणून जर अजूनही जर हे कोणी अभ्यास करणारे साधक असेल पण त्यांना आत्मज्ञानी गुरु भेटले नसेल तर त्यांनी हरिपाठ करण्यासाठी आधी आत्मज्ञानी गुरु केला पाहिजे, असं या सारे. अन्यथा हे बोललेलं सगळं व्यर्थ जाईल. अभ्यास जर करत नसतील, केवळ शब्दाने ही गोष्ट कळणारी नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता.